नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा मार्गामध्ये नामस्मरण आणि सेवा हे मुख्य मार्ग आहेत, ज्याद्वारे भक्त आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करतो. मात्र या सेवेमध्ये जर शुद्धता, निस्वार्थीपणा आणि समर्पण नसेल तर ही सेवा खरी न राहता केवळ दिखावा किंवा अहंकाराचा भाग बनते. अशा चुकीच्या सेवेमुळे भक्त स्वामींच्या मार्गावरून भरकटतो. ही एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे, कारण चुकीची सेवा केवळ पुण्य नष्ट करत नाही तर नकारात्मक कर्मसंचयही वाढवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की चुकीच्या सेवेमुळे भक्त स्वामी मार्गामध्ये कसा भरकटतो आणि या चुकांपासून दूर राहण्यासाठी आपण काय करायला हवे. सेवेमधील अहंकार. स्वामींची सेवा करताना जर मनामध्ये अहंकार आला, मीच सेवा करतो, माझ्यामुळेच कार्य होते, माझे महत्त्व जास्त आहे, अशा भावना निर्माण झाल्या तर ती सेवा चुकीची होते. अहंकारामुळे भक्तीचे रूप बदलते आणि त्या सेवेमागची खरी भावना लोप पावते. अशा सेवेने पुण्य निर्माण होत नाही, उलट मन काळवंटे आणि स्वामींपासूनही अंतर वाढते. स्वार्थी सेवा. जेव्हा सेवा केवळ लाभासाठी, प्रसिद्धीसाठी, कीर्ती मिळवण्यासाठी केली जाते तेव्हा ती सेवा निस्वार्थ राहत नाही. काही जण सेवेसाठी पुढे येतात, पण मनामध्ये विचार असतो की यामुळे मला काहीतरी लाभ मिळेल. स्वामी हे अंतर्मन जाणणारे आहेत, त्यांच्या सेवेमध्ये फसवणूक चालत नाही. अशा सेवेमुळे अंतःकरण शुद्ध न राहता द्वेष, मत्सर, हेवे दावे यांचे घर होते आणि भक्तीच्या मार्गावर अडथळे निर्माण होतात. दिखावटी सेवा. आज अनेक जण सोशल मीडियावर सेवा दाखवतात, फोटो टाकतात, व्हिडिओ बनवतात. सेवा ही गोपनीय असावी, मनापासून केलेली असावी, पण जेव्हा ती लोकांपुढे मी काय करतो हे दाखवण्यासाठी केली जाते तेव्हा ती भक्ती न राहता जाहिरात बनते. आपला हेतू जर प्रामाणिक असेल तर सोशल मीडियावर सेवा दाखवणे हे चुकीचे नाही. जर त्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा मिळत असेल तर तीही एक सेवा ठरू शकते. मनामध्ये वैरभाव, चुकीच्या भावना ठेवून सेवा करणे. आपले एखाद्याशी भांडण होते, मतभेद होतात, पण आपण त्या व्यक्तीविरुद्ध मनामध्ये द्वेष ठेवून जर सेवा करत असू तर ती सेवा शुद्ध राहत नाही. मन शुद्ध असेल तरच सेवा सफल होते, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे सेवा करताना वैयक्तिक राग, मत्सर, अपमान भावना मनामध्ये ठेवू नये. मन शुद्ध ठेवून आपण अगदी लहानशी सेवासुद्धा केली तरी ती स्वामींच्या कृपेला पात्र ठरते. सेवा करताना तक्रारी करणे. तक्रारींनी भरलेली सेवा स्वामींना आवडत नाही. स्वतःहून सेवा स्वीकारली की तिचा त्रास न घेता ती हसत हसत आनंदाने केली पाहिजे. सेवेला नकारात्मक दृष्टिकोनातून बघणे. सेवा म्हणजे फक्त काम आहे, सेवा केल्यावर काही उपयोग नाही, स्वामी काहीच ऐकत नाही, असा नकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्याला सेवेमधून समाधान किंवा कृपा लाभत नाही. वेळ नसल्याचे कारण देत सेवा टाळणे. मला वेळच नाही, मी फार बिझी आहे, असे सांगून काही लोक सेवा टाळतात. पण जर मनामध्ये भक्ती असेल तर थोडा वेळ काढणे कठीण नसते. स्वामींनी दिलेली संधी टाळल्यास ती पुन्हा मिळेलच असे नाही. सेवा ही वेळ नक्की घेईल, पण कृपेचा मार्ग खुला करेल. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे थोडी का होईना पण सेवा नक्की करावी. सेवा करताना इतरांच्या चुका शोधणे. त्याने पूजा नीट केली नाही, त्याला हे जमत नाही, मला सगळे जमते, मी व्यवस्थित पूजा करतो, हे मीच योग्य समजणारी वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये सामंजस्य आणि सहकार्य नष्ट करते. सेवा म्हणजे एकत्र येणे, प्रेमाने काम करणे. चूक असेल तर ती नम्रतेने दाखवावी, पण मी श्रेष्ठ असे वागू नये. सेवा करताना इतरांच्या सेवेशी तुलना करत राहणे. तुलना ही मनामध्ये ईर्ष्या निर्माण करते आणि ईर्ष्येच्या ठिकाणी भक्ती टिकत नाही. सेवा ही स्वतःसाठी आहे, दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यासाठी नाही. कोण दाखवण्यासाठी सेवा करतो आणि कोण मनापासून सेवा करतो हे स्वामी नक्कीच जाणतात. अशा प्रकारे आपण जर चुकीची सेवा केली तर हळूहळू स्वामींच्या मार्गावरून भरकटतो. साधना सुटते, मनामध्ये चिडचिड, मत्सर निर्माण होतो आणि एकटेपणा वाटू लागतो, उपेक्षा वाटू लागते. आपण कितीही सेवा केली तरी त्याचा आनंद मिळत नाही. आपल्याला वाटते की मी इतके काही केले पण काही घडतच नाही, स्वामींचे माझ्याकडे लक्ष नाही. मुळात चुकीची सेवा झाली असल्यामुळे कृपा प्राप्त होत नाही. तर सेवेमधल्या या चुका टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे. सेवा करताना निष्काम भाव ठेवावा. कोणतीही स्पर्धा, अहंकार नको. दुसऱ्याची चांगली सेवा पाहून मनामध्ये स्पर्धा न ठेवता प्रेरणा घ्या. आपली सेवा किती मोठी आहे यापेक्षा आपण ती किती मनापासून केली याकडे लक्ष द्या. सेवा करताना मी, माझे या भावना दूर ठेवा. कोणतीही सेवा महाराजांच्या इच्छेशिवाय घडत नाही, त्यामुळे कर्ता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत हे नेहमी लक्षात ठेवावे आणि अहंकार दूर ठेवावा. दुसऱ्याच्या सेवेशी तुलना करू नका. प्रत्येकाची सेवा ही वेगळी असते आणि त्याला विशेष महत्त्व असते. त्यामुळे दुसऱ्याशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या सेवेवर लक्ष केंद्रित करा. आपण कुठे चुकतो आहोत, आपल्याला आपली सेवा आणखीन कशी चांगल्या पद्धतीने करता येईल याकडे लक्ष द्यावे. दुसऱ्याच्या सेवेमध्ये चुका दाखवणे टाळा. दुसऱ्याला सुधारायचे असेल ते प्रेमाने आणि नम्रतेने सांगावे. सेवा करताना तक्रार करणे टाळा. तक्रारच आपल्या सेवेमध्ये बाधा आणते. त्यामुळे मनाशी एक गोष्ट ठरवा की ही सेवा मी स्वामींसाठी करत आहे, दुसरे काय करतात याकडे लक्ष न देता आपण जे करतो आहे त्यामध्ये आनंद घ्या. आपल्या सेवेचा दिखावा करू नका.
आपण जी काही सेवा करतो ती फक्त स्वामीचरणी समर्पित करा. आपल्या सेवेचा गाजावाजा न करता गुप्तपणे सेवा करा. सेवा करताना मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर सेवा शरीराची राहते, मनाची होत नाही. त्यामुळे सेवा करताना मोबाईल किंवा इतर गोष्टी बाजूला ठेवा. त्या क्षणाला फक्त स्वामी आणि तुम्ही हाच विचार मनामध्ये ठेवा. सेवेमध्ये नियमितपणा ठेवा. नियमित सेवा उपासना केल्यामुळे आपले मन अधिक शुद्ध बनते आणि आपली सेवा प्रभावी होते. सेवा करताना निराशा येऊ देऊ नका. कधीकधी मनात येते की मी एवढी सेवा केली पण काहीच घडले नाही, स्वामींची कृपा जाणवली नाही. पण सेवा ही लगेचच फळ देईल असे नाही. निराशा येत असेल तर मनाने स्वामींचे नाव घ्या आणि सेवा चालूच ठेवा. आज न उद्या योग्य वेळ आल्यानंतर त्या सेवेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आपण सेवा करत असताना आपल्याकडून काही चुकले तर अशा वेळेला स्वामींच्या चरणी माफी मागा. आपल्या मनातील चुकांना स्वीकारून त्यावर काम करणे आणि पुन्हा शुद्ध आणि निष्कलंक भावनेने सेवा सुरू करणे हे महत्त्वाचे आहे. सेवा करताना चुका होणे स्वाभाविक आहे. आपण माणूस आहोत, पण त्या चुका ओळखून त्यावर काम करणे हेच खऱ्या भक्ताचे काम आहे. सेवा करताना आपण सजग राहिलो आणि काही चुका टाळल्या तर आपला मार्ग कधीही भरकटत नाही. अहंकार, तक्रारी, स्पर्धा किंवा दिखावा या गोष्टी सेवेतून दूर ठेवल्या तर आपली सेवा स्वच्छ, निर्मळ आणि स्वामींच्या कृपेसाठी पात्र होते. सेवा शुद्ध असेल तर कोणत्याही अडथळ्यांमुळे किंवा गोंधळामुळे आपण भरकटू शकत नाही. जेव्हा मनामध्ये मी कोणासाठी सेवा करतो आहे आणि कशासाठी याचे उत्तर नेहमी स्वामींसाठी आणि निस्वार्थपणे असे असेल तेव्हा सेवा आपोआप शुद्ध होते आणि आपली भटकंती टळते. म्हणूनच जर आजकाल तुमचे मन सेवेमध्ये लागत नसेल तर रागावू नका, निराश होऊ नका. फक्त थोडा वेळ शांत बसा आणि आत्मपरीक्षण करा. तुम्हाला उत्तर मिळून जाईल की सेवा करताना आपण कुठेतरी मीपणा, तक्रारी, तुलना किंवा थकवा यामध्ये अडकलेलो आहोत. इथे चांगली गोष्ट ही आहे की अशी अवस्था म्हणजे शेवट नाही. ती एक संधी आहे आपल्या सेवेला परत शुद्ध करण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची. त्यामुळे सेवा करताना आपण जर थोडे सावध राहिलो तर आपल्याला सेवेतील चुका टाळता येतील आणि आपण सेवा मार्गामध्ये भरकटणार नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.